असं आहे, मला सूचना मिळाली म्हणून मी लगेच इथे आलो। जे काही झालं, जे काही सकाळी ते झालं ते फार चुकीचं होता। मी या बघितलं, नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो। ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला, ट्रस्टियांचा यामध्ये काय रोल नाही आहे। त्याने काल मीटिंग, आजची मीटिंग पोस्टपोन केली होती। काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्यासाठी समाधानकारक होता। त्याने मुख्यमंत्रीजी पण धन्यवाद पण दिला, मुख्यमंत्रीजी आभार पण मानले। यानंतर काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता। हा आम्ही कोई कानून हातमध्ये ते घेणार नाहीये। मी ट्रस्टीने सांगतो ते बोलणार आहे तुमच्याशी। तुम्ही पण आता सर्वांनी तुमच्या मार्फत माझ्या लोकांना सर्व मुंबईकरांना विनंती आहे की शांतता ठेवा, कोणाने कानून हातमध्ये लेवे। माननीय मुख्यमंत्रीजीने काल जी आपल्याला अपेक्षा होती, आपल्या अपेक्षा प्रमाणे चांगला निर्देश दिला, सर्वांच्या ऐकून निर्देश दिला। लोकांच्या हेल्थच्या पण केअर केली जाईल आणि कबूतर पण मरले पाहिजे। हा दोघांचा बॅलन्स त्याने महानगरपालिकाने सांगितलं आहे की तुम्ही काही स्कीम तयार करावा। उद्या ती स्कीम कोर्टमध्ये जाणार आहे, उद्या कोर्टचा केस आहे। हे ज्या कोणाने केला त्याने कबूतराचं पण फार नुकसान केलं आहे। कोर्टामध्ये केस नाही, कोर्टामध्ये केसासाठी जी तयारी केली असे गरज होती त्या करू द्या, सहकार करावा अशी माझी सर्वांनी विनंती आहे। परंतु सर काल बैठक झाली, खरंतर मध्यस्थी करण्याचा निर्णय सुद्धा झाला होता, परंतु अशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा ते नेमके कोण लोक होते ज्यांनी हे आंदोलन केलं, जेणेकरून या प्रकरणाला गालबोट लागलं? कोणाने माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते। असं आहे एक वेळा आंदोलन मध्ये काही बाहेरचे लोक घुसू शकतात, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय न होता। ट्रस्टचे लोकांना आता ते बोलू शकतात। म्हणजे कुठेतरी बाहेरच्या लोकांनी एक वेळ तुम्ही ट्रस्टीचं ऐकून घ्या, नंतर मी बोलतो। ट्रस्टला काय घेणं देणं नाही, ट्रस्ट इथेच होता, पण बाहेरची लोक येऊन जे केलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला दिलगिरी आहे। आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी जे काय काल बोलले त्याचे आम्ही ते मानायला तयार आहे। आणि बाकी जे काय आज झालं त्याच्यामध्ये कोणाच्या येणार, पब्लिक एवढी उजळली इथे इकडे की कोणी कोणाला ओळखायलाही नाही। त्या दर्शनाला खूप लोक इथे येतात, मग याच्यात काही कोणाला हे नाही आहे। पण हे समाज किती लोक आली इथे, आता कोणाला ओळखू शकणार नाही हे कोण आहे। हे पण सहकार करावा, थोडा स्थिती बिघडू नये, तुम्ही अन्य अशा गोष्टी करू नये ज्या राजकीय कबूतर गाड्यांना तर राजकीय रंग लागतो। बदनाम करण्यासाठी केले। त्याचा काही अर्थ नाही आहे। आपण सर्वांची माझी जे रेस्पॉन्सिबिलिटी आहे त्याची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे की शांतता ठेवली पाहिजे। त्यासाठी असला प्रश्न विचारू नये की कोण, त्याने सांगितलं आहे की कोण होते कोणाने ओळखत नाही। आता स्थिती कंट्रोल मध्ये आहे, पोलीस आहे तिथे, पोलीस स्थिती निगराणीमध्ये आहे, पोलिसांचे काही होणार नाही। अभी ये स्थिति पूरी कंट्रोल में है। कल यहाँ पर जो मीटिंग थी वो कल मीटिंग ट्रस्ट ने कैंसिल कर दी थी, सुबह की मीटिंग, क्योंकि माननीय मुख्यमंत्री जी ने कल बहुत अच्छी तरीके से सबकी बात सुनकर योग्य निर्देश दिया था कि लोगों की हेल्थ की भी चिंता की जाए और साथ में कबूतर भी नहीं मरने चाहिए। और इसके लिए महानगर पालिका को योग्य प्लान बनाने को बोला था, मशीनरी का यूज करना, साफ सफाई के लिए टाइमिंग करना, सब चीज डेडिकेटेड और प्रॉपर अंडर सुपरविजन हो, इसके बारे में उनको प्लान तैयार करके न्यायालय में पेश करने के लिए कहा गया था। उसके बीच में आज की जो घटना हुई, अभी आपने सुना है, ट्रस्टियों ने भी कहा है हम लोग इसमें इन्वॉल्व नहीं है। और मुझे आपसे भी निवेदन है कि आप इसमें शांतता की अपील सब लोगों को करें। मुंबई के अंदर बहुत अच्छे तरीके से ये विषय को निपटाने का कल निर्देश दिया गया है। कल हाईकोर्ट के अंदर इसके बारे में योग्य रिपोर्ट पेश की जाएगी। एक और विवाद जो चल रहा है राजस्थान को लेकर है, क्योंकि मराठा एनसीईआरटी की 8th बुक में मराठा साम्राज्य को पूरा एक्वायर करते हुए दिखा रहे हैं। राजस्थान का एक बड़ा हिस्सा
वो भी विवाद बहुत ज्यादा आ रहा है। मैं उस पर अभी कुछ नहीं कहना चाहता हूँ। मैं आपको फिर निवेदन करना चाहता हूँ, आपको भी थोड़ा सहयोग करना चाहिए। आप कार्रवाई के लिए क्यों पीछे पड़े हैं? जब यहाँ पर लोगों ने, जिन्होंने ट्रस्टी कह रहे हमारे इसमें हाथ नहीं है, कोई अनजान लोग आए थे वो करके चले गए, पुलिस यहाँ पर पूरी रक्षण में, तब पर क्यों मामले को बिगाड़ना चाहिए? सब सहयोग करें। कार्रवाई की क्या सबका आता है, पुलिस करती योग्य कार्रवाई पुलिस करती थी, ऐसे गुना होना नहीं त्यासाठी पुलिस योग्य कार्रवाई करती। असं आहे की मी त्यावर काय बोलू इच्छित नाही, आता स्थिती कंट्रोलमध्ये हा घटना पुनरावृत्ती होणार. कारवाई कारण का इथे बराचसा तणावाचं वातावरण होतं, ट्रॅफिक जाम झालं होतं, लोकांची इथे गैरसोय झाली होती, म्हणून कारवाई होणं गरजेचं आहे का? कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतलं होतं. पोलीस यावर योग्य निर्णय करतील.